नमस्कार, मी किरण पुरंदरे. आम्ही सगळेजण पेठेझरी गावात आलेलो आहोत. हे गाव साकोली तालुक्यामध्ये आहे, भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. आत्ताच आपण हिरवगार भाताचं शेत पाहिलं तर मला असं वाटतं कधीकधी देवदेवतांच्या फोटोंबरोबरच आता महाराष्ट्रातल्याच नाही, भारतातल्याच नाही, तर जगातल्या सर्व देशांमध्ये प्रत्येक घरामध्ये शेतकऱ्याचा फोटो लावला पाहिजे. शेतकऱ्याच्या पायाचा फोटो लावला पाहिजे आणि रोज त्याला आपण नमस्कार केला पाहिजे. हे शेतकरी किंवा कास्तकार इतकं उत्तम काम करतात, अहोरात्र मेहनत घेतात, कष्ट घेतात, तेव्हा कुठे आपल्याला ताटामध्ये वरण भात मिळतो खायला. तर हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आमच्या हातामध्ये प्लास्टिक दिसतंय तर हे खूप घातक आहे. आणि अत्यंत वाईट गोष्ट अशी की कृषी परिसंस्थेमध्ये म्हणजे ॲग्रिकल्चरल इकोसिस्टीममध्ये पण आता फार मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आलेलं आहे. तर ते गोळा करणं आणि ते रिसायकल करणं, त्याचं पुनर्वापर करणं, त्याचं पुनर्चक्र चालू ठेवणं हाच खरा त्याच्यावरचा उपाय आहे. त्यामुळे आम्ही आज जे थोडंसं प्लास्टिक गोळा केलेलं आहे ते आमच्या गावातली सगळी मित्रमंडळी आहेत. हा रेहान आहे, हा प्रणय आहे. आम्ही या बोऱ्यामध्ये किंवा या पिशवीमध्ये टाकतोय, या पोत्यामध्ये टाकतोय. आता आपण एका झाडावरच्या मचाणासंबंधीचा विषय बघूयात. एका झाडावरती मोहाच्या आम्ही एक मचाण बांधलेलं आहे आणि आपण जवळून बघूयात की ते काय आहे मचाण. तर आम्ही या मोहाच्या झाडावरती एक मचाण बांधलं आहे आणि ते मचाण जे आहे ते हरिश्चंद्र वाढवे म्हणून आमच्या गावातले एक गोंडा आदिवासी कास्तकार आहेत, त्यांनी बांधलं आहे. त्या मचाणावरती जाण्यासाठी ही शिडी आहे आणि ही शिडी अशी मुद्दाम दोऱ्याची बनवली आहे. दोर म्हणजे नायलॉनचा दोर किंवा प्लास्टिकचा दोर वापरून. आणि या शिडीवरनं वर जायचं आहे आणि आपण जेव्हा या शिडीवरनं वर जातो तेव्हा ती शिडी अंगावर येते, हलते, त्यामुळे खूप भीती वाटते. तर ही शिडी एवढी अवघड का केली आहे, सोपी का नाही केली, तर कोणीही जावं आणि वर बसावं असं होऊ नये म्हणून ही शिडी थोडीशी अवघड केली आहे. आता मी या शिडीवरनं मचाणामध्ये बसणार आहे आणि मग मचाणातून आपल्याला सगळा परिसर कसा दिसतो हे आपण नीट बघूया. मचाणावरती गेल्यावरती मचाणाचं महत्त्व समजून घेऊयात. आता आपण मचाणामध्ये बसलेलो आहोत. हा माझ्याकडे कॅमेरा आहे, कॅननचा कॅमेरा आहे, EOS 7D नावाचा आणि 100-400 व्हाईट लेन्स आहे. ही लेन्स मी पक्ष्यांचे फोटो काढण्यासाठी काढतो. माझं स्वतःचं एक स्वप्न होतं की पक्ष्यांच्या जवळ जाऊन त्यांचे फोटो आपण काढावेत. तर म्हणून हे एक छोटंसं मचाण आणि घरासारखं थोडंसं बांधलं आणि मग याच्यामध्ये बसून या झाडावरती, मोहाच्या झाडावरती येणाऱ्या पक्ष्यांचे फोटो काढले. आता या पक्ष्यांच्या फोटोमध्ये आणि एरवी आपण जे फोटो काढतो त्याच्यात काय फरक आहे, तर आपण खालून म्हणजे जमिनीवरनं झाडावरचे फोटो काढण्याचा प्रयत्न करतो. इथे मी झाडावरच आहे, त्यामुळे मला डोळ्याच्या पातळीमध्ये किंवा डोळ्याच्या पातळीच्या खाली पक्ष्यांचे फोटो मिळतात. अशा वेळेला त्यांची जी बॅकग्राऊंड आहे ती पूर्णपणे ब्लर होते, फिकट होते आणि सारवल्यासारखं, अंगण सारवल्यासारखं दिसतं ते मागचं जे आहे ते. तर तशा प्रकारचे फोटो इथे मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्ष्यांमध्ये बसून तुम्ही पक्ष्यांचं निरीक्षण करता, पक्ष्यांमध्ये बसून तुम्ही पक्ष्यांचे फोटो काढता, पक्ष्यांचं प्रकाश चित्रण करता. याच्यातला आनंद हा कल्पनेच्या बाहेरचा आहे. आपण अजिबात हलायचं नाही, एका जागी बसलं की पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करायचं, पक्ष्यांना झाडावर येऊ द्यायचं, त्यांची हालचाल बघायची आणि त्याप्रमाणे हळूच अगदी चोरट्यासारख्या हालचाली करत पक्ष्यांचे फोटो काढायचे. तर याच मचाणामध्ये आपण छानपैकी रात्री झोपायला पण येऊ शकतो. हे बघा तुम्ही, चांगलं रुंद आहे. 2 जण इथे एका वेळेला झोपू शकतात. इथे आम्ही 2-2, 3-3 गाद्या टाकतो, भरपूर उश्या, भरपूर पांघरुणं घेतो आणि मग या मचाणामध्ये रात्री झोपतो. तर अशा वेळेला या सगळ्या परिसरातले हे सगळं नागझिरा आहे, मागे सगळं नागझिरा आहे. या जंगलातले आवाज तुम्हाला ऐकायला येतात. आमच्या मचाणाच्या खालून, या झाडाच्या खालून कितीतरी वेळेला बिबट्या गेलाय, अस्वल गेलंय आणि वाघाचे आवाज वगैरे देखील इथे बसून ऐकायला मिळतात. सगळ्या जगाशी संपर्क तोडून टाकायचा आणि आपला मधुर ध्वनी किंवा मोबाईल हा घरी ठेवून द्यायचा आणि शांतपणे इथे झोपायला यायचं. रात्री 8 ते पहाटे 4 या मचाणामध्ये बसायचं, झोपायचं. छान गार वारा येत असतो. काही वेळेला वारा जोराचा सुटायला लागला की असं झुलतं हे
इकडून तिकडे जातं, स्वेईंग होतं. तर त्यामुळे एक प्रकारची भीती वाटते, पण त्याची आता मला हळूहळू सवय झालेली आहे. अप्रतिम आवाज पहाटेपासून पक्ष्यांचे, प्राण्यांचे या इथे ऐकायला मिळतात. तर अशा प्रकारची ही अतिशय सुंदर रचना, ही कलाकुसर ही स्थानिक गोंड आदिवासीची आहे. त्यांचं नाव आहे हरिश्चंद्र वाढवे. तर त्यांना आपण धन्यवाद देऊयात. आणि माझं तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण आहे की तुम्ही या मचाणामध्ये, या मचाण घरामध्ये, मचाण हाईडमध्ये, मचाण लपणामध्ये बैसायला या, झोपायला या, पक्ष्यांचे फोटो काढायला या आणि आनंदाने या सगळ्या परिसराचं निरीक्षण करा. आपण अतिशय उंचावरती आहोत, जमिनीपासनं 30 ते 35 फूट उंचावरती आहोत. त्यामुळे इथला परिसर देखील खूप छान दिसतो. तर हे सगळं बघणं, याच्यामध्ये खूप मोठा आनंद सामावलेला आहे. अतिशय वेगळ्या अँगलनी, अतिशय वेगळ्या कोनातून सगळ्या निसर्गाचं तुम्हाला इथे निरीक्षण करता येतं. प्राणी दिसतात, पक्षी दिसतात, फुलपाखरं दिसतात, कीटक दिसतात, भुंगे दिसतात, चतुर दिसतात, वीणा दिसतात, टाचण्या दिसतात, सुईणबुड्डी दिसते. असे अनेक गोष्टी या मचाणामध्ये बसून आपल्याला बघता येतात. तर जरूर या, केव्हाही या. आमच्याकडे मार्च ते जून या काळामध्ये या मचाणावरती बसायला नक्की या. धन्यवाद.